पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या राधानगरी धरण 61.35% भरले आहे, तर 54 mm पाऊस पडला आहे. धरण क्षेत्रात दिवसभर पावसाची संततधारा सुरूच होती. धरणात पाणी पातळी 327.74 आहे, तर 5.13 TMC पाणीसाठा आहे. BOT विसर्ग 1600 क्युसेक, तर सेवाद्वारमधून 1500 क्युसेक असा एकूण विसर्ग 3100 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. राधानगरी तालुक्यातील तिन्ही पाणलोट क्षेत्रात सोमवारी दिवसभर संततधारा पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे राधानगरी तालुक्यातील दूधगंगा, तुळशी, राधानगरी या तिन्ही धरण क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. दिवसभर अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. RK न्यूज प्रतिनिधी राधानगरी. फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. ताज्या बातम्यांसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.